सुप्रिया सुळे यांचं मुख्यमंत्री फडणवीसांना आवाहन आहे। जैन समाजाच्या जमिनीवर सरकारी कार्यालय नको असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलं आहे। अॅट्रॉसिटीच्या 889 खोट्या प्रकरणातील पीडितांना दिलासा मिळाला अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिली। आगामी निवडणुकीसाठी बावनकुळेंवर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे। चंद्रशेखर बावनकुळे भाजपाचे निवडणूक प्रमुख असून आगामी निवडणुकीत भाजपचा सर्वात मोठा पक्ष ठरेल असं वक्तव्य बावनकुळेंनी केलं। कोल्हापूरच्या बाजीराव खाडे यांची राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे। काही दिवसांपूर्वी बाजीराव खाडे यांनी शरद पवार गटात प्रवेश केलाय। बाजीराव खाडे यांनी यापूर्वी राष्ट्रीय स्तरावर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्या कोर टीममध्ये काम केले। सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची भेट घेतली। मुंडवा जमीन प्रकरणात बावनकुळेंना पुरावे देत कारवाईची मागणी करण्यात आली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुनील राऊतांना फोन केलाय। फोन करत संजय राऊतांच्या तब्येतीची विचारपूस केली। आमदार दीपक केसरकर यांच्या कार्यालयात भाजप जिल्हाध्यक्ष आणि शिवसेना जिल्हाप्रमुख यांची गुप्त बैठक झाली। महायुतीबाबत बुधवारी निर्णय होईल असा आशावाद व्यक्त केलाय। मात्र बैठकीत झालेल्या चर्चेबाबत मौन पाळलं। नारायण राणे यांनी महायुती करण्याची भूमिका घेतली। या भूमिकेमुळे बैठक घेत असल्याचं सांगितलं। मेळघाटातील अनेक सरपंच माजी सरपंचांनी प्रहार संघटनेत प्रवेश केलाय। बच्चू कडूंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाला। यामुळे मेळघाटमध्ये बच्चू कडूंच्या पक्षाला नवं बळ मिळालंय। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सध्या महायुती होणार की नाही यावर अजून शिक्कामोर्तब झाला नाहीये। तरी देखील भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून महायुतीमधील सर्वच नेत्यांचे फोटो असलेली कमान शहरात उभी करण्यात आली होती। त्यानंतर माध्यमांमधून महायुती झाली अशी चर्चांना उधाण आलं होतं। आता याच ठिकाणी बॅनरवर महायुतीमधील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि स्थानिक आमदार निलेश राणे यांचे फोटो या बॅनरवरून हटवण्यात आले। त्यामुळे कणकवलीत युती होणार नसल्याचं बॅनरवरून दिसतंय। दिल्ली स्फोटामागे बाह्य शक्ती किंवा अंतर्गत शक्तीचा हात असल्याची शक्यता आहे। याचा सखोल तपास झाला पाहिजे असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला। देशात ठिकठिकाणी झालेल्या स्फोटाचा उल्लेख करत आंबेडकरांनी आरएसएसच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले। सततच्या वादग्रस्त विधानानंतर अमोल मिटकरी यांची राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून हकालपट्टी करण्यात आली। याबाबत आमदार मिटकरींनी प्रतिक्रिया दिली। हकालपट्टी आणि उचलबांगडी शब्द माध्यमांनी चवीने लावल्याचं मिटकरी म्हणाले। याबाबत अधिकृत पत्र पक्षाकडून आलं नाही। अजित पवार यांचा प्रचारक म्हणून आपल्याकडे असलेलं पद सर्वोच्च असल्याचं मिटकरींनी म्हटलंय। आगामी निवडणुकीआधी छत्रपती संभाजीनगरमध्ये राजकीय उलथापालथ होताना पाहायला मिळते। छत्रपती संभाजीनगरमधील माजी उपमहापौर राजू शिंदे यांची भाजपमध्ये घरवापसी होणार आहे। 13 नोव्हेंबरला सकाळी 11 वाजता भाजपमध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवेश होईल। इगतपुरीमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय। नगराध्यक्ष संजय इंदुलकर भाजपात प्रवेश करणार आहे। यासोबतच उपनगराध्यक्ष नईम खान, नगरसेवक संपत डावकर, रमेश खातळे हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। स्थानिक निवडणुका महायुती म्हणून लढणारे कटुता निर्माण होणार नाही याची काळजी घेणार अशी माहिती सुनील तटकरे यांनी समन्वय समितीच्या बैठकीत दिली।